गुड मॉर्निंग मित्रांनो. तारीख आहे 6 जानेवारी. काल आपण डिसेंबर बोललो होतो. 6 जानेवारी आणि टाइम झालाय 3:30 वाजलेत पहाटेचे. आपण उठलो लवकर, आपल्याला अचानक जाग आली. मला 2:45लाच जाग आली. सहज आपलं उबेर चालू केलं तर बघितलं रिझर्वेशन ट्रिप दिसली एक स्टेशनची 4 वाजताची. म्हटलं होईल, आवरून ऍक्सेप्ट करून ठेवू. आणि एकदा जाग आल्यावर परत काय मला झोप लागली नाही. फ्रेश वगैरे झालो, ब्रश केला, चहा घेतला, आंघोळ केली आणि ट्रिप तर ऍक्सेप्ट होती. आणि 3:20 मला ऍप ओपन करून ठेवायचं होतं. 40 मिनिटं आली आणि अर्धी टाकी एक गाडी सीएनजी आहे आपल्याकडं. सो मी ऍक्सेप्ट केली आहे आणि आता बघूया सीएनजी जर गर्दी नसेल तर सीएनजी भरू, नाहीतर इथनं मला दाखवते का 12 मिनिटावर कस्टमर आहे. तर ठीक आहे. पिंपळे गुरवपासून आपल्याला ट्रिप आहे स्टेशनची 12.5 किलोमीटरची. 248 रुपये दाखवलेत. तर काय 20-25 मिनिटं लागतील. तर आपण निघालोय आणि ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आणि आज इन्सेंटिव्ह पण दिसतोय. सो उबेरचं इन्सेंटिव्ह आहे एअरपोर्ट पासनं जास्तीत जास्त ट्रिप ऍक्सेप्ट करा. ते मी अपडेट करतो वेळच्या वेळी. त्यासाठी म्हटलं आहे जिथं रेट परवडतोय, ऑलरेडी रेट उतरवलाय त्यांनी. तर आपण पण त्यांच्या याच्यानुसार वागायचं की आपल्याला जिथं परवडेल तिथंच फक्त ट्रिप ऍक्सेप्ट करायच्या. सो मी निघालोय, बघूया. आलोय बरं का आपण लोकेशनला. हे आहे पिंपळे गुरवचं बस स्टँड. पण आता मला जरा डाऊटच येतोय, कारण कस्टमरने 2 वेळा फोन केले, आपण 2 वेळा नाही उचलले कस्टमरने. आणखी आहे 7-8 मिनिटं. 7-8 मिनिटांनंतर 5 मिनिटं आपल्याला वेट करायला लागेल. नंतर आपण कॅन्सल करू शकतो. आपण एक आपल्या टायमिंगनुसार आणखीन 1-2 वेळा कॉल करून बघू, कारण सकाळची एवढ्या लवकर लोक उठत नाहीत आणि ॲडव्हान्स ट्रिप म्हटल्यावर थोडं रिलॅक्स राहतात. तरी पण आपण आपल्या लोकेशनला आहे. इथं बघा, हे कोतवाल पॅलेस म्हणून आहे, शेतकरी गुळाचा चहा, पिंपळे गुरव बस स्टँड. आपण इथं आहे. आता बघूया ट्रिप ऍक्सेप्ट होती का आपल्याला जावं लागते तसंच, कारण मॉर्निंग आहे तर वाट बघावी लागेल आपल्याला. तर आपल्याला स्टेशनपासून राईड दाखवली. आपण ही राईड सोडली. आपल्याला दाखवलं होतं 249. कस्टमरचं बिल 221, आपल्याला दिले 235. आणि तिथनं लगेचच आपल्याला सर्च भेटला 2चा 380 रुपये. भोसरी MIDC दाखवलं, सेक्टर 10. ठीक आहे, 18 किलोमीटर दाखवलं आणि ती होती इंद्रायणनगरच्या इकडं. तर 311 रुपये आपल्याला दिलेत. तर 547 आपला अर्निंग झालंय. टाइम झालाय 4:56. आता इथनं परत बघूया स्टेशन साईडला. आपल्याला एअरपोर्टला जायचे इन्सेंटिव्ह साठी. तर रेट व्यवस्थित दिसलं त्यामुळे मी ऍक्सेप्ट केली, नाही तर मी एअरपोर्टला निघणार होतो. 311 रुपये भेटलेत आपल्याला सकाळ सकाळ, चांगले आहेत. तर आता इथनं बघूया स्टेशन साईडला किंवा एअरपोर्ट साईडला आपल्याला राईड भेटते का. नाशिक फाट्यापासून आपल्याला रॅपिडो 12 किलोमीटरचे 240 रुपये आपण घेतले आणि कस्टमरला सोडलं. आता यशवंत सोसायटी हिंजवडी फेज 1 झाल्यानंतर फेज 2 ला आपण जिथं पुढे येत होतो सर्कल पासून पुढं. तर आता इथनं आपण परत वाकड साईडला फेज 1 साईडला जाऊया, कारण आपल्याला एअरपोर्ट गाठायचंय. ठीक आहे, बघूया. 3 दिवसाचा आहे तो इन्सेंटिव्ह, 3 दिवसामध्ये पूर्ण करायचा. सकाळी निघलोय, मला जो फ्लो भेटतो, जिथं रेट परवडतोय मी तिथं काम करतोय. तुम्ही पण अशा प्रकारेच काम करा. आज सकाळी आपण लवकर निघलोय. 750 किंवा 780 वगैरे आपलं काम झालेलं आहे. तर फ्रेश होतो पटकन आणि निघतो पुढं. आपण आलोय एअरपोर्टला, कस्टमरला सोडले. 261 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल काय माहिती झालंय. ऑनलाईन पेमेंट होतं. ऑनलाईन पेमेंट नको असतं, बरं राहतं. ठीक आहे, आता एक कोंडवा वगैरे राईड पडायला लागलेत. आपल्याला छोटी राईड पाहिजे, तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला राईड पडायला. फर्स्ट आपण छोटी राईड घेतली आहे 7 किलोमीटरचीच आहे, कारण म्हणलं परत यायचं आपल्याला एअरपोर्टला, राईड पूर्ण करावी. येतो त्या राईड तसे लावळे वगैरे आपल्याला बाकीच्या थांबलो असं तर मोठी राईड भेटली असती, पण आपल्याला एअरपोर्टच्या पिकअप छोट्या करायचे. सो बघूया आपल्याला किती मॅक्झिमम पिकअप करता येते एअरपोर्ट पासून आज. छोटीशी राईड 7.5 किलोमीटरची 280 रुपये. कस्टमरचं बिल 150 रुपये आपल्याला दिलेत. वेट टाइम होता आपलं त्यामध्ये. तर ठीक आहे, आता परत आपण एअरपोर्ट साईडला निघतोय. 959 रुपये आपलं उबेर आणि 240 रुपये रॅपिडो. बघूया टोटल करा. खराडीपासून आपण एअरपोर्टला येत होतो, तर छोटीशी हयात हॉटेल पासून आपल्याला परत एअरपोर्टची भेटली 119 रुपये. कस्टमरचं बिल 86 आपल्याला दिलेत. आता इथनं परत खराडी 7.6 पडले आपल्याला. चालू आपण परत आता हे  आणि ही दुसरी राईड एअरपोर्ट परत.
आलोय आपण खराडीला. कस्टमरला सोडले. 3 जण होते मुलं, दिल्लीवरनं कंपनीसाठी आले होते. पण सामान भरपूर होतं. लगेच 3 मोठे मोठे बॅग, एक बॅग मागं डिक्कीमध्ये ठेवली आपण आणि एक बॅग पुढे सीटावर म्हणजे खाली सीट माग करून, आणि एक त्यांनी घेतली अंगावर. आणि बॅग होत्या प्रत्येकाच्या छोट्या छोट्या. 3 बॅग आपल्या, 2 बॅग सीटावर आणि त्याच्यावर एक बॅग. एकदम व्यवस्थित बसलं. कस्टमरचं बिल 314 आणि आपल्याला दिलेत 170 रुपये 7.5 किलोमीटरचे. तर आता परत आपण एअरपोर्ट भेटून जाईल एक ट्रिप माझ्या हिशोबाने, तेवढा टाइम आहे आपल्याकडं. तर 15-20 मिनिटं आणखी पोहोचायला. आता परत एखादी आपल्याला एअरपोर्टची भेटली पाहिजे, कामच होऊन जाईल. तर बघूया. आपलं बहुतेक 1400 वगैरे झाला असेल, 1250 तर उबेर आणि 240 रॅपिडो. तर ठीक आहे, बघूया भेटते का एअरपोर्टला का आपण एमटी जातोय. कारण एक ट्रिप केल्यावर आपल्याला 187 भेटतील आणि पुढची एक ट्रिप केली तर 374 रुपये डायरेक्ट. तर टाइम न घालवता मी डायरेक्ट एअरपोर्टला निघतो आणि 2 राईड जर झाले तर चांगला इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला. मग नंतर आपण नाश्ता वगैरे करू मध्ये. आधी आपलं काम करून घेऊया, कारण काम महत्वाचं आहे. आज आपण सकाळी 3:30ला लॉग इन केले, तसं मी 3:20लाच करून ठेवलं होतं आणि उठलोय 2:45 वाजता. अचानक जाग आली. ठीक आहे, हरकत नाही. आलोय आपण परत एरा मॉलला. भोसरीची राईड पडली आहे. कस्टमरला बहुतेक माहित नव्हतं की कुठं थांबायचं म्हणून, ते एअरपोर्टलाच थांबले होते. अरायवलच्या इथं मला दिसत होतं. सो मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं की एरो मॉलला या. आता हे एरो मॉलवाले सगळं मोकळं होतं बरं का सेकंड फ्लोअरला, पण जाऊ नाही देत. वरतून फिरून या म्हणतात. उगाच आपलं गॅस जाळायचा त्यांच्यासाठी. तर आता आपण बघा, इथं सगळ्या पार्किंग आहे. 4th फ्लोअर आहे, हे 4th फ्लोअर. इथून फिरून जायला लागतं 3rd, 2nd फ्लोअरला पिकअप. नंतर मग पुढं तुमचं डिझायर लोकेशनला तुम्ही जावा, कुठं जायचंय तुम्हाला. तर ठीक आहे. आता इथनं आपण आता कस्टमर बघूया हालतंय का नाही. एअरपोर्ट पासून ट्रिप घेऊन आलो होतो आपण भोसरीची. कस्टमरला ते वेट टाइम लागला भरपूर आणि सर्ज होतं, त्यामुळं कस्टमरचं बिल जास्त घेतलंय. 487 MIDC मध्ये सेक्टर B ब्लॉकला सोडले. तर आपल्याला दिले 293. तर आपल्याला पण वेट टाइम भेटलाय त्यामध्ये आणि उबेरने पण जास्त पैसे घेतले. ठीक आहे, आपल्याला परवडते. 17 किलोमीटरचे 300 रुपये, 290. तर आता इथनं आपण लांडेवाडी चौकात जाऊन गॅस भरून घेऊ. अर्धी टाकी CNG झाली. आता 187 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला. चेक नाही केला पण भेटला असेल. तर आपल्याला 1500 रुपये आपले उबेरचे झालेत, 240 रुपये रॅपिडो आणि 187 रुपयाचा इन्सेंटिव्ह. तर जवळपास 1900 वगैरे काम झालं असेल. तर ठीक आहे, इथनं मी आपल्या MIDC जातो, आधी गॅस भरतो, नाश्ता करतो आणि पुढे बघू कुठं जातोय आपण. ओलाकडनं आपल्याला नाशिक फाट्यापासून राईड भेटली होती पुणे रेल्वे स्टेशन. तर आलो व्यवस्थित, पण आपला RTOच्या इथला जो ब्रिज आहे एवढं जाम लागलं होतं. 5 मिनिटं जागेवर गाडी उभी होती. तर कसं तरी आलो हळूहळू सरकत आणि कस्टमरला सोडले. 200 रुपये ऑनलाईन पेमेंट केले कस्टमरनी. आणि आता इथनं आपण निघलोय एअरपोर्ट साईडला. तर आता एअरपोर्टला जायचं कारण की आपल्याला एक राईड घ्यायची आहे. आता 374 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला एक्स्ट्रा. राईडचे पैसे वेगळे आणि ट्रिप इन्सेंटिव्ह वेगळा. 187 रुपये ऑलरेडी घेतलाय आणि 374, आणि आणखी जर 2 केल्या तर 374 आणखी भेटल. तर बघू, जर फ्लाईट आता किती पुढे आहे, 11च्या पुढे आहेत. जर झालं पॉसिबल तर करूया आपण कंप्लीट, कारण CNG तर आहे गाडीमध्ये. तर बघूया करता येतोय का. ट्रॅफिक आज जास्त दिसते बरं का. ठीक आहे. आणि आपले भोसरीमध्ये आपण नाश्ता केला लांडेवाडीमध्ये कस्टमरला सोडल्यानंतर.
तर तिथे आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटले होते, त्यांची रिक्षा आहे. तर त्यांचा विचार आहे लोकलमध्ये सेलेरियो किंवा वॅगनर घ्यायचा. थोडंसं बोलणं झालं, डिस्कशन. ठीक आहे, बघूया आता परत भेट कधी होईल, जेव्हा होईल. तर आता हळूहळू निघतोय आपण एअरपोर्ट साईडला आणि बघूया नंतर किती वेळात आपल्याला किती कॅब आहेत. पुढं 40 वगैरे दिसत होत्या, पण एकच फ्लाईट आहे आता. पुढं आहेत आणखी 9 फ्लाईट, पण ते फ्लाईट होती यायला उतरायला अर्धा पाऊण तास जातो. तोपर्यंत नंबर तर लागून जाईल आपला, कारण आपल्याला एक राईड पाहिजे म्हटलं थोडंसं रिलॅक्स पण होता येईल. आणि आज घरी जाऊन झोप घेणं गरजेची आहे, कारण आपण खूप लवकर उठलोय. 2:45ला उठलोय मी, झोपलोय 11 11:30 वाजता. काय झोपलोय 3-3.5 तास, ऍटलिस्ट 2 तास तरी आम्ही घरी जाऊन झोपणार आहे. तर बघूया. खराडीची ट्रिप पडली आपल्याला एरोमॉल पासून 8.5 किलोमीटर का 8.25 किलोमीटरची. तर कस्टमरचा कॉल झाला, येतो बोललेत, म्हणजे आपल्याला परत येऊन परत आपल्याला ट्रिप पूर्ण करता येतील. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. एअरपोर्टवरनं राईड पडली आपल्याला खराडी. आपल्याला दिलेत 140 रुपये आणि कस्टमरचं बिल 272 रुपये. निम्म्याला निम्म्यापेक्षा जास्त. पण आपल्याला 374 रुपयाचा इन्सेंटिव्ह मिळाला आहे. तर 2207 रुपयाचं आपलं काम झालंय उबेरचं, 240 रुपयाचं काम झालंय रॅपिडो आणि 200 रुपयाचं काम झालंय ओला. टोटल जर केली तर 2650 किंवा 2650 वगैरे जाईल असं. तर 2650 रुपयाचं काम झालंय 12 वाजून 16 मिनिटांनी. 162 किलोमीटर गाडी चालली आहे. आता आपल्याला आणखी 2 राईड जर आपण केल्या उबेरच्या एअरपोर्ट पासनं तर 374 रुपये आणखी मिळतील. आता इथनं मी खराडीपासनं आता विमाननगर आपलं खराडी म्हणतोय, विमाननगरच्या साईडची राईड आपल्याला पाडावी. आपण हळूहळू निघतोय, बघूया राईड पडती का आपण एमटी जातोय.